मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठका पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व मंत्रालयात टेकवारीचं आयोजन 5 ते 9 मे दरम्यान टेकवारी AI सायबर सुरक्षेवर विचारमंथन महाराष्ट्र शासनाची पहिली डिजिटल वारी तुळजाभवानी VIP दर्शन पास घोटाळा प्रकरण घोटाळ्याच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश निकाल येईपर्यंत राजकीय नेत्यांना VIP दर्शन पास बंद प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकरणी विरोध असलेल्या गावकऱ्यांच्या प्रतिनिधींची आज बैठक तर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा मोठा दणका फौजदारी प्रकरण चालणार फास्ट ट्रॅकवर सिल्लोड कोर्टचा अब्दुल सत्तार यांना झटका धनंजय मुंडेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली फोनवरून 18 तुकडे करण्याची धमकी करुणा मुंडेंचा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांची नावे 10 तारखेला जाहीर होणार 2 दिवसात भाजपाची कोर कमिटीची बैठक तर बैठकीत अंतिम निर्णय होणार भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांचा पाकला इशारा भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली रशियन बनावटीचं इग्ला-S क्षेपणास्त्र भारताकडे तर रशियासोबत 260 कोटींचा करार परमेश्वरन अय्यर यांची IMF मध्ये तात्पुरती कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा IMF मधील भारताचे कार्यकारी संचाल म्हणून अचानक कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर हे नामांकन करण्यात आलंय घातपाताचा कट उधळण्यात भारतीय सैन्याला मोठं यश पुंछमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत अड्ड्यातून 5 IED वायरलेस सेट आणि कपडे जप्त करण्यात आले मंत्री गुलाबराव पाटील झाले विद्यार्थी 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा शाळेत माजी विद्यार्थी स्नेह संमेलनात पाटलांची हजेरी सदाभाऊ खोत यांची आमदारकी धोक्यात कोरोना काळात जमावबंदी असताना केलेलं आंदोलन तर कांदा निर्यात बंदी विरोधातील आंदोलन प्रकरणी आज निकाल तर निफाड कोर्टात दुपारपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे खासदार संजय राऊतांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पुन्हा एकदा अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अमित शहांनी स्वतःहून राजीनामा घ्यायला हवा लोकसभेत आमचे नेते शहांचा राजीनामा मागतीलच असंही ते म्हणाले तर संकट काळात सोबत राहण्याच्या लायकीचं सरकार नाही अशी टीकाही खासदार संजय राऊतांनी केली आहे पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार तर कुपवाडा बारामुल्ला भागात पाकिस्तानचा गोळीबार जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी तारीख पे तारीख नको तर बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबी ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचे काम पूर्ण करण्याची सूचना शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपच्या निशाण्यावर काँग्रेस तर काँग्रेसला फोडा काँग्रेस रिकामी करा चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र महाबळेश्वरमधील वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री खासदार आमदार आणि हजारोंच्या संख्येनं पर्यटक उपस्थित होते आज राज्यातील एसटी कामगारांचं 57वं अधिवेशन रायगडच्या माणगावमधील अधिवेशनात वादळी ठरण्याची शक्यता आहे विविध मागण्यांसाठी संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरलाय तर पाकिस्तानी राष्ट्रपतींनी विशेष अधिवेशन बोलवलंय इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता हे विशेष अधिवेशन पार पडेल भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी रोखलं तर उल्लर सरोवराचं पाणीही पाकिस्तानसाठी बंद आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त उद्या चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या किरकोळ 250 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात 59 ठिकाणी उष्माघात कक्षाची सुविधा आहे. तर वाढत्या तापमानानंतर आरोग्य यंत्रणा सज्ज आणि सतर्क राहील. मुंबईच्या जंगलात बिबट्यांची संख्या वाढली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 54 बिबटे तर 10 वर्षात बिबट्यांची संख्या 23 ने वाढली आहे. वर्ध्याच्या सेलू भागात अवकाळी पावसासह गारपीट. कारंजा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरू आहे. अवकाळी पावसामुळे तीळ, उन्हाळी पिके, भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान. चंद्रपूर मनपातर्फे मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम. शहरातील 3ही झोन अंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाल्यानं मनपातर्फे स्वच्छता मोहीम. आज MHT CETची फेरपरीक्षा. 27,837 विद्यार्थी परीक्षा देणार. इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात दिलेले 500 कोटींचे टार्गेट जवळपास पूर्ण करून महसूल जमा केलाय. सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा. 2 दिवसात उन्हाचा पारा 4 अंशाने खाली आलाय. तर बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता. उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर शिवपुरी येथे भूस्खलन. तर भूस्खलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शिक्षकांना आता शनिवार रविवारीच असणार अशैक्षणिक कामे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना आता अध्यापनाचेच काम. शैक्षणिक उपक्रमांचाही कमी होणार भार. मुंबईत 4 महिन्यात 52,896 घरांची विक्री. जानेवारी ते एप्रिलमध्ये 52,896 घरांची विक्री. तर मागील वर्षाच्या तुलनेत घर विक्रीत 8% वाढ झाली आहे. हिंगोलीत 2 ते 2,500 रुपयांनी हळदीचा भाव घसरले. तर हळदीला भाव वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रायगडमध्ये जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा संपन्न. तर कर्नाळा स्पोर्ट्सने पटकावलाय सिंधुरत्न चषक. जिल्ह्यातील नामवंत 16 संघ स्पर्धेत सहभागी झाले. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 2058 क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्ण नदीपात्रात केला जातोय. परभणी आणि पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी हे दरवाजे उघडण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली. 12वीचा निकाल आज जाहीर होणार आहे. तर दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार. खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई पालिका सज्ज. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्त्यांची कामं. तर एक्सप्रेसवे सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी 78 कोटी. अमूल पाठोपाठ आता आजपासून गोकुळ दूधही महागलं. आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी. तर मुंबई पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने. मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे धरणाचं पाणी आटलंय. मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठाच शिल्लक आहे. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता. पुण्याजवळील पौडमध्ये नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना. मुळशी तालुक्यात संताप. आज बंदची हाक केली आहे. 2 मे रोजी मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना. वेब्स परिषदेत 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल. विविध उपक्रमांतर्गत 1,328 कोटींची उलाढाल. तर परिषदेत राज्य सरकारचे 8,000 कोटींचे करार. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट झाली. तर वीज पडून जिल्ह्यात 2घांचा बळी गेला. मुंबईतील 16 मॉल्सला अग्निसुरक्षा नियमभंगाबद्दल नोटिसा. तर त्यापैकी 3घांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे येथील क्रोमा शोरूम आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशामक दलाने 16 मॉल्सला नोटिसा दिल्या आहेत. पुणे महापालिकेत 87 कोटींचा
मिळकत कर जमा तर पुणे शहरातील 14,590 नागरिकांनी भरलेली 49,06,00,000 रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भव्य मशाल रॅली. पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ. सातत्याने नदी फेसाळत आहे, तर त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय. नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे इंद्रायणी नदी काठावर आंदोलन. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती. समाधानकारक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती आहे. परभणीच्या पूर्णा येथे नागरिकांनीच केली आहे बस स्थानकाची स्वच्छता. बस स्थानकात अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांकडून बस स्थानकाची साफसफाई. पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार. गेम खेळताना मुलांमध्ये वाद झाल्याने 16 वर्षीय मुलाचा हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तर तोंडावर लाथा मारल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. मुंबईत 72 वर्षीय वृद्धाची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ॲक्टिव्हल्फ नावाच्या ॲपवरून फसवणूक. पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीत भीषण अपघात. भरधाव ट्रक रिक्षावर झाला पलटी. तर अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत हायवा ट्रक चालकावर गुन्हा दाखल. अमरावतीच्या बडनेरा शहरात खुलेआम अवैध वरली मटका जुगार सुरू. तर अवैध धंद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हिंदू सूर्य प्रतिष्ठानची बडनेरा पोलिसात तक्रार. दक्षिण मुंबईतील नाना चौकातील लिबास शोरूमला आग लागली. तर आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. बजाज नगर पोलिसात महिलेच्या तक्रारीवरून पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. नागपुरात 5 वर्षीय मुलीचे अपहरण करून कुख्यात गुन्हेगाराने 20,000ची खंडणीची मागणी केली आहे. तर आरोपी विरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये निशा बाफना कॅपिटल इमारतीत आग लागली. आगीत आदित्य बिल कार्यालयात जळून खाक झाले. तर एसीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. जालन्याच्या पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीत मृत माशांचा खच. गोदावरी नदीचं पाणी आटल्याने नदीतील मासे मरण पावत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या सुकांडा गावाजवळ 4 चाकी गाडीचा भीषण अपघात. अपघातात 4 जण गंभीर जखमी. तर गाडीचा टायर फुटल्यानं अपघात घडलाय. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात झालाय. तर चालकाचा तोल गेल्यानं हा अपघात घडलाय. अपघातात चालक किरकोळ जखमी झालाय. अकोला शहरातील भीषण अपघात. 2 युवकांची भरधाव गाडीला धडक. अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. महाराष्ट्राला सायबर गुन्हेगारांचा विळखा. सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला अपयश. गेल्या वर्षभरात मुंबईत सर्वाधिक 757 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. तर दुसऱ्या स्थानावर ठाणे शहराचा क्रमांक आहे. दक्षिण सोलापुरात विंचूर गावात गॅसचा स्फोट झालाय. दुर्घटनेत 4 घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या साहित्याची चोरी. लॉ सीईटी परीक्षेला गेलेल्या 18 विद्यार्थ्यांच्या साहित्याची चोरी झाली. बॅगेतून सिम कार्ड, एटीएम, क्रेडिट कार्डाची चोरी झाली आहे. विमानात मद्यपी प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग. दिल्ली शिर्डी इंडिगोच्या विमानातील हा प्रकार आहे. तर एअर होस्टेसकडून क्रू मॅनेजरला तक्रार. विमान उतरताच प्रवाशाला ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 जणांना 1.13 कोटींचा गंडा. तर या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी संचालकाविरुद्ध 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय.
कानपूरच्या गांधीनगरमधील 5 मजली इमारतीला आग लागली. आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते. बीडच्या माजलगाव शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही ठिकाणी दुकानं, हॉटेल, मेडिकलमध्येही चोरीची घटना घडते, तर लाखो रुपयांचा माल आणि रक्कम चोरी केल्याची माहिती देखील समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.